इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आजचं ध्यान हे अत्यंत अद्भुत आहे. ही संपूर्ण ऊर्जा आपल्याला कशी घ्यायची आहे, तर पहिले 4 स्ट्रोक मध्ये श्वास घ्यायचा आहे. म्हणजे 1, 2, 3, 4. 4 स्ट्रोक मध्ये आपल्या आज्ञाचक्राजवळ थांबायचंय. 1, 2, 3, 4. आणि जो श्वास आपला जी नाकपुडी सुरू आहे त्यातून हा श्वास बाहेर जातोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सगळं लक्ष ब्रह्मरंध्रावर. या क्षणी ही ऊर्जा ब्रह्मरंध्रातून शरीरभर पसरलेली आहे. ही वेळ जी आहे ती सगळ्या ब्रह्मांडाला सोडणारी आहे. ऊर्जा उष्ण आहे आणि त्यामुळे सूर्याचे किरण आपल्याला इथे उष्णता देत देत आत येतात आहे. हे सारे सूर्याचे किरण आधी आपल्या पावलात, फील करा मास्टर्स. पोटांमध्ये, पावलामध्ये, पायामध्ये, पोटऱ्यांमध्ये बघा एक एक लेयर जी रक्तात आहे. ज्यांना ज्यांना पाय दुखतात आहे, लचकलं आहे, त्यांना त्यांना जाणवतंय की त्यांच्या पायात प्रचंड ऊर्जा येते. एकदम शांत होत चला मास्टर्स. एकदम शांत. अनेक जणांचे पाय दुखतात आहे आपल्या समूहामध्ये. इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे की सोसत नाहीये त्यांना. मास्टर्स, ही संपूर्ण ऊर्जा तुमच्या प्रत्येक परतेमध्ये तुम्हाला बघायची आहे, किती आर पार जाते. हील करते तुमची एक एक परत.
पोटऱ्यांच्या ठिकाणी बघा सगळं इतकं दुःख आहे मास्टर्स, काय सांगू. सगळ्या पोटऱ्या, पाय, अशा नसा काय म्हणायचं त्याला, अशा श्रिंक झाल्या आहेत, कुठे फुगले आहेत. सूदिंग लाईट सगळ्या पायामध्ये. आता गुडघ्याच्या खाली बघा, मनाच्या डोळ्यातून गुडघ्याच्या खाली बघा मास्टर्स, आपण तासन तास उभे राहून काम करता, विसरून जातो, बसायला सुद्धा फुरसत नसते. आणि त्याचा परिणाम असा होतो की सगळे गुडघे पाय दुखतात. गुडघ्यांमध्ये ही सगळी किरणं हील करतात आहे आपल्याला. राम राम राम. आपल्याचं कुठे काही फ्रॅक्चर आहे, काही आहे, ते सुद्धा तुम्हाला जाणवतं, हील होत. राम राम राम. सगळं लक्ष आपल्या गुडघ्यांकडे आणि त्याच्यातल्या प्रत्येक लेअरकडे, सेंटर मधून लेअर मध्ये फिरायचंय. राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम। आता स्पंदनांना महसूस करा. राम 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 पुन्हा पोटऱ्यांमध्ये आपल्या मनाच्या डोळ्यातून बघायचे कुठली नस दुखते, कुठला भाग लचकलाय. कित्येक दिवसांपासून माझं दुखतंय, पण मी त्याला साधं तेल सुद्धा लावत नाही की कुठलं औषधी नाही. त्याच्यावरून आपल्या मनानेच आपण हात फिरवतोय आपल्या पायांवर. एक दिव्य प्रकाश आपण बघतोय आपल्या पायांमध्ये. हळूहळू प्रचंड बळ येते. प्रचंड बळ महसूस करा. आपली पावलं जशी अगदी लहानपणी त्याच्यात जोश होता, तरुणपणात आपण किती कामं करायचो. मध्यम वयात सुद्धा आपली पावलं आपल्याला खूप साथ देत होती ना. कुठल्या वयात आहात आपण, त्या वयाशी स्वतःला जोडून घ्या. आठवा, हे पाय खूप मजबूत झालेत. अगदी बालपणी मी जसे खेळायचे ना तसे. प्रचंड ऊर्जा इथे महसूस करा. आणि गुडघ्यावर गोल गोल स्पंदनांचा अनुभव घ्या. श्रीराम 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 श्रीराम
श्रीराम. ऐक, अनेक माऊलींना गुडघ्यांमध्ये इतकं दुःख आहे मास्टर्स, की त्यांचं पेन रिलीज होतंय आज. खूप त्यांना बरं वाटतंय आणि रडूही येतंय की देवा मी किती सोचते रे. हे रिलीज करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. फील करा मास्टर्स. पेन हळूहळू आपल्या पायांमधून रिलीज होत आहे. एकदम तुम्हाला मोकळे वाटतात आहे तुमची पावलं, पाय आणि गुडघे देखील. बघा, अगदी वाटतंय कोणीतरी आपल्याला हळूहळू हलक्या हाताने चोळून देत आहे, मालिश करताय. इतके मुलायम कोणाचे हात आहे बरं. जेंटली मालिश होते. आपल्या पोटऱ्यांना जी मधली नस आहे ना तीच तडतडते बघा. पूर्ण रामनामाने आपण त्या नसेला भरून टाकूया, गुडघ्यांना भरून टाकूया. सगळं लक्ष गुडघ्यांमध्ये, कारण गुडघ्यांमधूनच खाली ही ऊर्जा जाते. मास्टर्स, सरळ बसा. पूर्ण टेकू नका, स्पाइन तुमचा सरळ ठेवा आणि ही ऊर्जा आत आत जाऊ द्या तुमच्या गुडघ्यांमध्ये. गोलाकार फिरवून टाका आणि हील करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम. बघा, नसा आणखीन मोकळे आले.
तुम्हाला दुखलं. दुखणं म्हणजे ते पेन रिलीज होणं आहे. हळूहळू तिथलं दुःख जातंय तुमचं. अगदी हळूहळू रिलीज होतंय. रिलीज, रिलीज, रिलीज. अरे तिराय दया करे. एक बघा ना, मारुतीराया दया करा म्हटलं तर इथून कोणीतरी शंखध्वनी करताय. म्हणजे किती युनिवर्स आपल्याला आशीर्वाद देत असतं, मदत करत असतं. ते सांगत असतं मी आहे तुमच्या सोबत. कशाला घाबरता. आता आपले पाय ना अगदीशी मजबूत झालेत. खूप मजबूत. लहानपणी आठवा, आपण कसं नृत्य करत होतो, कसं कवायत, कशी व्यायाम करत होतो ना. अगदी तसे झालेत आपले पाय. वारकऱ्यासारखं आता आपणही हरिनामात स्वतःला अगदी डुबवून घेतलंय. आणि एक मोठा फेर धरून आपण विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी कीर्तन, भजन करतो. मधोमध विठ्ठल रुक्माई आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत. आणि आपण आपल्या मजबूत पायांवर उभे आहोत, ज्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे, ताकद आहे, या ब्रह्मांडानं दिलेली. बाबा, फील करा मास्टर्स. कुठेही पट्टा नाहीये कमरेला. कुठेही तुमच्याजवळ हातात घ्यायला काठी नाहीये. कारण तुम्ही तरुण झालात ना. अगदी 16-17 वर्षाचं हे तेज, ही ऊर्जा आपल्यात सामावली आहे. फील करा त्या ऊर्जेला. फील करा मास्टर स्वतःच्या हृदयात की मी तरुण आहे. मी तरुण आहे. मी तरुण आहे. या हृदयानं आपल्या मेंदूला हा संदेश दिलेला आहे. मी तरुण आहे. तरुण. आणि आता आपली पावलं नृत्य करतात ते. ढोलकी वाजते, टाळ वाजतात ते, मृदुंग वाजतात ते. आणि आपल्या बापाच्या घरी म्हणजे विठ्ठलाच्या घरी सगळे जण फेर धरतात आहे. भजन सुरू आहे. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. आणि गोलाकार आपण सगळे जण या भजनात सामील झालो आहोत. शंखाचे ध्वनी आपल्या कानाला अगदी तृप्त करतात आहेत. आपलं मन पूर्णपणे लागलंय हरीच्या चरणी.
हरीच्या, विठ्ठलाच्या चरणावर ठेवा आपलं मस्तक. आणि शरणागती स्वीकारा. आपले पाय खूप जलद गतीनं फेर धरून नाचतात आहे. आपणच आहात. हो, ध्यानाच्या एका वेगळ्या अवस्थेत. मास्टर्स, या क्षणी आपण पूर्ण शून्यतेत गेला आहात. पूर्ण शून्यता. विसर पडलाय देहाचा, शरीराचा. आपल्या आपल्यातल्या आपल्या अस्तित्वाचा विसर पडलाय. हळूहळू हलके होत जात आहात आपण. हलके, हलके, हलके. कुठे आहात? तर आळंदीला आहात. आळंदीला माऊलीच्या मंदिरात गजर चाललाय विठ्ठलाचा. आणि यात आपणही एक आहोत. कुठल्या तरी माऊलीच्या उजव्या पायाला मुंग्या आल्यात. तिनं हळूच पाय सरकवावा आणि थोडं गोल गोल फिरवावा. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, 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 विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, पांडुरंग 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 पांडुरंग. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल माय बापा. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल माय बापा. विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई.
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता आपण पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी स्वतःला अर्पण करून घेतले. पूर्ण समर्पण. पूर्ण समर्पण. पूर्ण समर्पण मास्टर्स. त्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल रुक्माई, आरतीराय बाबा, सूर्यनारायण भगवान आपल्याला सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. मास्टर्स, इतकी प्रचंड ऊर्जा आहे. आणि ज्या ज्या आई बहीण, माझे भाऊ वडील, ज्यांना ज्यांना पायाचे त्रास आहे, त्यांना त्यांना मास्टर्स एवढी तरी मदत करा की हा व्हिडिओ शेअर करा. आपलं दुःख आपल्याला कळतं ना, दुसऱ्यालाही नको असं दुःख व्हायला. सगळ्यांना. कारण पाय सगळ्यात महत्वाचे. पायच दुखतात तर कसं उभंही नाही राहू शकत ती माऊली. आयुष्यभर ती खस्ता खात असते, संसारासाठी घरासाठी राबत असते बिचारी दिवस रात्र. स्वतःकडे लक्षच देत नाही कधी. दुखतात पाय तरी थांबत नाही. घड्याळाच्या काट्याप्रमाणे तिचं दिवस रात्र ती परिश्रम करत असते, राबत असते. तिच्या पावलांना आराम पडू देत. तिच्या चेहऱ्यावर हसू येऊ देत. आपण केलं त्याचं तिला सार्थक वाटू देत. आधी मुलांसाठी बघा ना, विवाहाच्या आधी माहेरच्यांसाठी आई वडील भाऊ बहीण ती कष्टच उपसते. लग्न झाल्यानंतर नवरा मुलं बाळ, मुलींचे संसार सगळ्यांचच ती करते. मग नातवंड, तिला कुठे वेळ असतो स्वतःकडे बघायला स्वतःसाठी. ती उभीच असते, हो झटत असते. या प्रत्येक आईसाठी, वडिलांसाठी ज्यांचे पाय दुखतात आहे, त्यांनी काही कमी कष्ट केले नसतात. आईचं दिसतं तरी पण वडिलांचं तर दिसतही नाही. ते दिवसभर बिचारे बाहेर असतात, लेकरा बाळांसाठी परिश्रम करतात. स्वतःसाठी नाही पण लेकरांसाठी खाऊ आणतात. स्वतःच बनियन फाटलेलं असतं पण वाढदिवसाला लेकराच्या नवीन शर्ट घरात, त्याला हवं ते खेळणं. वडिलांच्या डोळ्यातलं प्रेम, वात्सल्य, ममता ते असताना नाही जाणवत.
गेल्यावर मात्र एक मोठी पोकळी आयुष्यात निर्माण होते. कारण आई वडिलांसारखं प्रेम आयुष्यात कुणीच करत नाही. कुणीच नाही. तू दमलीस का ग? एवढा शब्दही कोणाच्या ओठावर नसतो हो. तुलाही बरं नसेल ना? आराम कर. किती छोटे छोटे शब्द आहेत हे, पण कुठल्या वेळेला डिक्शनरीत नसतातच. आयुष्याची डिक्शनरी वाचताच नाही येत काही लोकांना. नुसतं एक अगदी यंत्रवत जीवन. धावतात आहे, कुठवर धावायचंय? ओ थांबा आता, जरा विसावू या वळणावर. आणि तिथून कोटी कोटी प्रणाम करण्यापेक्षा ना, दुसऱ्याला मदत करा हो, मदत करा. तुमच्यासारखे अनेक जण आहेत तो. पाठवा त्यांना. त्यांचं दुःख कमी करा. फायदा तुम्हाला होईल हो. कैलास जीवांचा जसा लेप लागतोय ना, तसा तुमच्या पायांना लेप लागतोय या क्षणी. तुमच्या बोटांना. कैलास जीवन. काही जाहिरात नाही मास्टर्स, पण थंड स्पर्श आहे त्याचा. आणि त्याचा सुगंधही खूप छान आहे. सगळ्या पायाला तुमच्या लेप लागलाय. आपल्या आईचे पाय आठवा. तिचे दुखायचे ना. आईचे, सासूचे. आता आपले दुखत आहे. पण आपल्याला मदत मिळाली आहे. आपणही कोणाला तरी मदत करणार आहोत. सगळेजण. ज्यांना दुखतं ना मास्टर्स, त्यांना रात्री झोप नाही लागत हो. या कडावरून त्या कडावर, त्या कडावरून त्या कडावर. पायाखाली उशी घे, बाम लाव. त्यांना आराम मिळू देत. सगळ्यांचं कल्याण कर परमेश्वरा. दया कर सगळ्यांवर, दया कर. दया कर. दोन्ही हात. चेतने तिकडे या मास्टर्स. दोन्ही हात आपल्या सुंदर पायांवर. अगदी पावलापासून हात लावा. दोन्ही पावलांना हात लावा. तळवे आहेत पायाचे, त्यांना हात लावा. एका माऊलीच्या तर उजव्या पायाला इतक्या मुंग्या आल्यात, इतक्या मुंग्या आल्यात की बधीर झालंय. पायाला चोळा आणि म्हणा, हे परमेश्वराचे पावलं आहे, हे परमेश्वरीचे पावलं आहे. हे महादेव महादेवीचे पावलं आहे, ज्यांना मी चोळते, स्पर्श करते. अगदी जेंटली, अगदी जेंटली, खूप प्रेमाने, खूप मुलायम स्पर्श करा आपल्या पायांना. बोटांवरून फिरवा. कधीच आयुष्यात आपण लक्ष दिलं नाहीये. घोटा घोटा मागचा तो, तिथे हात लावा. अगदी मागे. कोणी घाई नाही करणार. मागे हात लावा पायांना, म्हणजे तळपायाच्या मागचा भाग. टाचेला हात लावा. टाच दाबा. आपली टाच दाबा. टाच तुमची दुखते बघा. कितीतरी माऊलीला टाच दुखते. कुणाचे हात पुरत नाहीयेत, त्यांनी मनानी करा. मधला भाग दाबा पायाचा. पावलाचा मधला भाग. अंगठ्यानी दाबायचंय. अंगठ्यानी दाबायचंय. डोळे कोणी उघडणार नाहीये.
मधला भाग. आता वर या, बोटांच्या तिथे सगळ्या बोटांना प्रेस करा हळूहळू. सगळ्या बोटांना. डोळे बंद तुमचे. आपले बोट कसे आहेत ते हाताला लागतात ते. हम्म. हम्म. आता पायावरून, पावलावरून वरच्या भागातनी हात फिरवा. वर येणारा, बोटांकडून वर येणारा. अतिशय जेंटली, अतिशय हळूवार. आता पोटऱ्यांवरून आपले हात फिरवा. वरून खाली फिरवा. म्हणजे गुडघ्याच्या तिथून खालपर्यंत घ्यायचे. अगदी हळूवारपणे, सोसवेल असे. फिरवा. आता गुडघ्यावर दोन्ही हात. गुडघ्यावर घ्या. गोल गोल गोलाकार दोन्ही आपले तळवे हाताचे त्या गुडघ्यावर गोलाकार फिरवायचेत. लव यू, लव यू म्हणा. लव यू. आय एम लव. आय लव यू. आय एम लव. आय लव यू. आय एम लव. आय लव यू. आता वरचा जो पाय आहे आपला, त्या पायाला वरून खाली. वरून खाली घ्या. आणि साईडनी घ्या आता. साईडनी, बाहेरच्या. वरून खाली. तीनदा घेतला. आता आतल्या भागाने वरून खाली, साईडनी. आतल्या भागाने वरून खाली. तर दोन्ही पाय असे हलवा. गुडघ्यापासून पाय हलवा थोडेसे असे. असे 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 हलवा. ठीक आहे. आता दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वस्त्र, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. धरणी माता सुरक्षित आहे, आनंदित आहे. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या डोक्यावर हात. आणि ध्यानातून बाहेर यावं. बरं वाटतंय का तुम्हाला? खूप जणांना खूप दुःख होती. तुम्ही तुमचा व्हिडिओ सुरू करू शकता आणि बोलू शकता. फार सुंदर वाटतंय. एकदम प्रोसेस सुंदर झाली. फारच सुंदर प्रोसेस. तर प्रत्येक क्षणाला वाटत होतं की इथलं दुःख एका क्षणात नाहीसं झालेलं आहे. जादूची कांडी फिरली. फार छान वाटत. तुम्हाला सुचतं कसं त्याच्या क्षणाला त्याचं मात्र नवल आहे. एक फुल काढावं आणि दुसरं फुल त्याच्यावर घालावं. त्याप्रमाणे तुम्ही एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं काय ते निर्माण करता. फार छान. खूप छान ताई. आणि धन्यवाद ऋताताई. कृष्णाच्या ट्यून सुद्धा एवढ्या मस्त होत्या. आम्हाला कार्तिक महिन्यात दामोदर अष्टक ऐकायचंय ताई, विनंती करते. नक्की नक्की. ऐकवा, खूप सुंदर. आधी तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि तुम्ही जेव्हा म्हणालात की उजव्या पायाला मुंग्या आहेत भयंकर, तर माझ्या उजव्या पायाला खूप भयंकर मुंग्या आल्या होत्या. पण नंतर तुम्ही सांगितल्यावर मग ते एकदम शांत झालं. आणि खूप आजची प्रोसेस अतिशय सुंदर आणि उत्तम झाली. एकदम आमचे पाय आता मजबूत झालेले आहेत. खूप सुंदर. खूप सुंदर ध्यान झालं. कसं वाटतंय स्वातीताई तुम्हाला आता? चांगलं वाटतंय.
मस्त एकदम. हा. ऋताताई आता हिने स्पॉटलाइटच केलाय मला राणीने माझ्या. बोला. ऋताताई हा प्रियल पण काल पडली आणि तिच्या पण पायाला लागलंय. हा आणि आजची प्रोसेस अननोईंगली ती घरी असल्यामुळे तिला पण मिळाली आणि बराच फरक वाटतोय असं म्हणते ती आता, म्हणजे दुखायचं कमी झालंय. मला प्रियलचा चेहरा दाखव, माझ्या चेहरा दाखवण्यापेक्षा. प्रियल कशी आहेस बेटा? मी छान आहे बेटा. पुढे तुझं पाय दुखतं ते सांगितलं म्हणून ते विचारते. किती परमेश्वर दयाळू आहे ना, प्रत्येकाची काळजी घेतो. आता तशी ती बरी आहे, व्यवस्थित आहे, एक्सरे वगैरे काढला, पण आज अचानकपणे तुम्ही पायावरच पुरी प्रोसेस घेतली आणि तिचं सेम थिंग झाली, तर मी तिला बसवलं आणि खरंच तिला रिलीफ मिळालं. हे थोडं रिलीफ मिळालं, थोडं आपल्याला करावंच लागेल औषध ऑफकोर्स. बास्केटबॉल मध्ये काल पडली त्याच्यामुळे. काळजी घे बेटा. ठीक आहे, थँक्यू सो मच. वेलकम. अजून कोणाला बोलायचं असेल तर प्लीज ऑडिओ सुरू करा. खूप छान ताई, हा. खूप छान. पुष्पा माझं नाव. अच्छा अच्छा. हा, गडिंग्लज आमचं गाव. बर, कुठलं गाव? गडिंग्लज, बर कोल्हापूर जिल्हा. बर. हा, खूपच छान ताई. ताई जोशीनी पाठवलेलं बा हे लिंक. अच्छा अच्छा. हा हा हा. आंबळीन कडून आलात का? हा, लताई कांबळे. आणि बर. मी नागपूरची आहे. माझं 3-4 ठिकाणी प्रस्थान असतं. आता मी रोज बसते अगदी, म्हणजे कुठे तरी जसा वेळ लागला तसा. आणि आता एक तुम्हाला म्हणजे सत्र सांगायचं असेल तर आपल्या नागपूरला चंद्रपूर जवळ जी मार्कंड आहे ना, ऐकून माहिती असेल. हा त्या हा. नदीचं आपण वर्णन एखाद्या वेळेला घेऊ शकतो. म्हणजे बर. मार्कंड तुम्ही ती कशी वळवली, हो ती अपोजिट विरुद्ध दिशेने आहे ना, उत्तर हो. वाहिनी. म्हणजे आता त्याचा तुम्हाला अभ्यास येतो आणि तुम्ही अभ्यासू आहे, त्याच्यामुळे म्हणजे मला आज लक्षात आलं की आपण एखाद्या वेळेला हे करावं बर. त्यांचे. चला, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही छान खूप वाटलं आणि केवली मावशींची आठवण आली की त्या माझ्यावर खूप प्रेम करायच्या. नेहमी तो त्यांच्या घरी एक चमेलीची की जुईची हे होती, मला आता इतकं स्मरत नाही, पण त्याचे गजरे वगैरे करून मला आणायच्या, मला विड्याचं पान द्यायच्या, खूप लोभ करायच्या. आणि शिलाताईंमुळे हे मला सत्र मिळालं. खूप छान. नमस्कार. थँक्यू ताई, थँक्यू शिला मावशी. ऋताताई आजचं जरा हा कोपऱ्यावरती घेतलं ते जरा मला जरा बरं वाटलं, म्हणजे जरा ढिलं ढिलं वाटायला लागलं. असंच रोज करावं असं मला वाटते. तुम्ही ध्यान घ्यावं, असं ध्यान घ्यावं असं मला वाटते. गुडघ्यावरती तर असं वाटते की मला रोज असं वाटावं असं वाटते मला. बरं वाटलं ऐकून जरा. आणि त्याच्या अगोदर पण तुम्ही घेतला डोक्यावरती वगैरे ते पण मला भरपूर आराम पडलाय. छान झालं. नमस्कार तुमचा, कोटी कोटी नमस्कार तुम्हाला. सगळ्यांची रजा मागते. धन्यवाद मावशी. जय श्रीराम. भेटूया.